जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान वाटप याच्यामध्ये जे काही उर्वरित शेतकरी होते की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचे पैसे जमा झाले नाही, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची सूचना आहे. कारण की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही तहसील ऑफिस आहे तर त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या की ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर त्यांच्या मागचं कारण काय किंवा त्यांना लवकर पैसे मिळू द्या. त्याच्यामुळं राज्यामधील जे काही तलाठी अधिकारी असतील तर ते स्वतः त्या शेतकऱ्यांच्या गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीचे निराकरण करून त्या शेतकऱ्यांना पैसे पडण्यासाठी मदत करत आहेत. त्याच्यामुळं जर तुमचा फार्मर आय डी काढलेला असेल किंवा फार्मर आय डी पेंडिंग असेल तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुमची जी काही तक्रार आहे, जी काही अडचण आहे तर ती दूर करू शकता. आता याच्यामध्ये सर्वात मुख्यतः कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी काढलेले आहेत परंतु अद्याप देखील त्यांना त्यांचा नंबर मिळाला नाही किंवा अपलोड मिळालं नव्हतं. फक्त असेच शेतकरी याच्या अंतर्गत होते, त्या शेतकऱ्यांना हे अनुदानाचे पैसे मिळाले नव्हते. तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे जे का फार्मर आय डीचं स्टेटस एंडिंग मध्ये होतं तर त्यांचं अपलोड देखील करण्यात आलं होतं. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे जे काही पैसे येतात तर सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे काही शेतकऱ्यांना पैसे 2 टप्प्यामध्ये पडले आणि काही शेतकऱ्यांना 1 टप्प्यामध्ये पडले. तर याच्या मागचं नेमकं कारण काय? तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांची जमीन 1 एकर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% अनुदान हे पहिल्या टप्प्यामध्ये टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये अनुदान मिळाले तर त्या शेतकऱ्यांची जमीन जास्त असणार आहे. अर्थात जर 2 किंवा 3 एकर असेल तर त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 50% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 50% असे 2 टप्प्यामध्ये हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत होतं की मला अनुदान कमी आले किंवा मला एक टप्पा आला परंतु मला दुसरा टप्पा का आला नाही. तर याच्या मागचं जे काय कारण होतं तर हे त्या शेताचं होतं, त्या 1 एकरचं किंवा 2 एकरचं होतं, जे की आपण पाहिलं होतं. मित्रांनो, आता याच्यामध्ये दुसऱ्या अडचणीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे पैसे पडले होते अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी बी बियाण्याचं जे काही हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जाहीर केलं होतं ते सुद्धा पडलेले आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचेच पैसे पडले नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे रब्बी बी बियाण्याचे पैसे टाकण्यात आलेले नव्हते. परंतु आता याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्ग मोकळा करण्यात आलेला. त्या शेतकऱ्यांच्या जलद गतीने केवायसी करणे, तसेच त्याचे फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह करणे आणि हे अप्रूव्ह केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे लगेच टाकणे आणि हे पैसे टाकल्याच्या नंतर लगेच 5 ते 10 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे सुद्धा पैसे जमा करण्यात यावे, अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्याच्यामुळं जे काही उर्वरित शेतकरी आहेत ज्यांच्या नावानं अजून देखील पैसे आले नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता याच्यानंतर जे काही मयत शेतकरी आहेत किंवा सामायिक खातेदार आहेत किंवा ज्यांचं अद्याप देखील यादीमध्ये नाव आलेलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा. आणि त्या ठिकाणी जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला नाव टाकून घ्यायचे आहे आणि त्या नावानंतर तुम्हाला फार्मर आय डी असेल तर लगेच पैसे मिळतील, नसतील तर तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे. तसेच जे काही सामायिक खातेदार असतील तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्यांचा सुद्धा तुम्हाला यादी नंबर घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मयत शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांची केवायसी करायची. केवायसी कशी करायची त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार द्यायची नो ग्रीव्हन्स मध्ये हे ही व्यक्ती माहीत आहे आणि यांचे पैसे यांच्या वारसांच्या नावाने घ्यायचे आहे. ही तक्रार केल्याच्या नंतर त्या तक्राराचे पावती, तसेच जे काय वारसदार असतील ज्यांच्या नावानं पैसे घ्यायचे आहेत त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक, तसेच तुम्हाला एक संमतीपत्र द्यायचे आहे. आणि हे सर्व तुम्हाला कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये एक अतिवृष्टी अनुदान याचा एक अधिकारी नेमून दिलेला आहे. तर त्यांना हे तुमचे कागदपत्र द्यायचे आहे आणि त्यांना तुमची अशी अडचण सांगायची आहे की हा व्यक्ती माहीत आहे आणि यांचे पैसे या वारसांच्या नावाने घ्यायचे आहेत असं सांगितल्याच्या नंतर तो अधिकारी 2 ते 3 दिवसांमध्ये तुमची प्रोसेस करेल आणि काही दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांचा व्हीके नंबरचा स्टेटस चेक केला की त्याच्यामध्ये दाखवत आहे की पेमेंट अद्याप उपलब्ध नाही, तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या तहसील कार्यालयामध्येच त्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर त्यांना द्यायचा आहे. आणि आधार नंबर दिल्याच्या नंतर तुमची जी काही अडचण असेल किंवा तुम्हाला पैसे का नाही पडले किंवा पडण्यासाठी काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या अधिकाऱ्याच्या मार्फत मिळणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं अतिवृष्टी अनुदान वाटप, जे की उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे कधी जमा होणार, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं? त्याच्यानंतर याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तर आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह.